बळीराम नागरगोजे यांनी उत्कृष्ट असं घर बांधलेलं आहे. छानपैकी किचन रूम, बेडरूम, खूप सुंदर असं मोठ्या कष्टातून घर उभं केलेलं आहे. आपण पाहू शकता. सुप्रसिद्ध टेलर बळीराम नागरगोजे यांनी हे अतिशय कष्टातून उभं केलेलं आहे. खूप सुंदर असं उत्कृष्ट असं घर सुप्रसिद्ध टेलर बळीरामजी नागरगोजे यांनी बांधलेलं आहे. आपण पाहू शकता कशा पद्धतीचं आज घराची वास्तुशांती त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. अतिशय मेहनतीनं बळीरामजी नागरगोजे यांनी या घराचं बांधकाम केलेलं आहे, उभं केलेलं आहे. स्वतःच्या स्वकर्तृत्वावर, हिमतीवर आणि कष्टाने हे उभं केलेलं आहे. हे भारीतले काच सुद्धा या ठिकाणी बसवलेले आहेत. खूप सुंदर या ठिकाणी बनवलेलं आहे. छान आपण पाहू शकता एसएम न्यूजच्या माध्यमातून. तेच मला वाटलं नाही का बघायला होते. अगदी पवित्र योग आहे. वैकुंठवासी संतश्रेष्ठ सद्गुरू भगवान बाबा सद्गुरू वामनभाऊ महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं, भगवान पांडुरंगाच्या कृपेनं आणि श्रीमंत बळीरामजी अण्णासाहेबजी नागरगोजे आणि समस्त नागरगोजे परिवार, या सर्व नागरगोजे परिवाराच्या अथक प्रयत्नातून, परिश्रमातून आणि त्यांच्या काहीतरी पूर्वजन्माच्या पुण्याईनं या नवीन साकारलेली जी वास्तू आहे मातोश्री निवास, या मातोश्री निवास वास्तूचा आजचा वास्तुशांतीचा कार्यक्रम अगदी पवित्र पर्व काळावर सामान्य कुटुंबामध्ये, सामान्य परिस्थितीमध्ये श्रीमंत बळीरामजी अण्णासाहेबजी नागरगोजे हे वाढलेले, पण दैवयोगानं त्यांनी केलेल्या मेहनतीनं, त्यांच्या नीतीनं, त्यांच्या इमानदारीनं एक एवढी मोठी वास्तू वडवणी शहरामध्ये एक आपल्या स्वकृत्वावर त्यांनी उभा केली. खऱ्या अर्थाने हे परम भाग्याचं लक्षण आहे. विठ्ठल विठ्ठल प्रपंचातली सुद्धा बरीचशी कामं घडण्यासाठी भगवंताची संत नागरगोजे यांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहे. एक तो वास्तूची उभारणी झाली आणि वास्तुशांतीच्या निमित्तानं फक्त अन्नदान न करता आज या ठिकाणी हरिकीर्तनाचं परम आयोजन आहे. खऱ्या अर्थानं भाग्यवानाचं लक्षण आहे. पुनश्च एकदा कार्यक्रमाचे आयोजन करते समस्त नागरगोजे परिवार आणि अर्थात श्रीमंत बळीरामजी अण्णासाहेब नागरगोजे आणि नागरगोजे परिवाराची सर्व आप्तेष्ट मंडळी, सर्वांना अंतःकरणापासून धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. मनुष्याला घर ही गरज आहे, लागतं घर, पण काही वेळेस परिस्थिती जर साथ देत नसेल, पैसा असून सुद्धा बराचसा वेळेस घराचं बांधकाम होत नाही महाराज. त्याला भगवत कृपा लागते.
काही काही वेळेस माणसाला असं वाटतं घर बांधून तरी काय करायचं, घराचा पैसा बसून राहतो. होय. आता बसून राहतो मनिक पात्रेतच मरून जातो बिचारा. बसून राहतोय खरं बाबा, पण आता हे पैसा बसून ठेवून महाग ठेवून तरी काय करायचं. आपल्या शरीराला जेवढ्या गरजेच्या वस्तू आहेत ना, जेवढी गरज आहे तेवढं मनुष्यानं जीवनामध्ये केलं पाहिजे. त्याच्या बाबतीत तरी कंजूस, कारण उन्हापासून, पावसाळ्यापासून, थंडीपासून बचाव होण्यासाठी चांगल्या घराची गरज आहे. काही काही वेळेस असं होतं, प्रत्येक पावसाळ्याला काही माणसं संकल्प करतात आता पुढच्या वेळेस करूच, पुढच्या वेळेस पावसाळा येण्याच्या अगोदर ह्या पावसाळ्याला संकल्प केला जातो, आता पुढच्या वेळेस हे पत्रे ठेवायचेच नाहीत, दुसरंच काहीतरी करू. पण ते दुसरीच काहीतरी कामं निघली की ते अपूर्णत्व राहतं महाराज. म्हणून घर होणं हे सुद्धा एक अत्यंत काळाची गरज आहे. त्या वास्तूची पूर्णाहुती करण्यासाठी संत महात्म्याची, भगवंताची कृपा आवश्यक आहे. विठ्ठला विठ्ठला गृहस्थी माणसाला घराची गरज आहेच महाराज. त्या गरजेमध्ये सांगितले महाराज म्हणतात ना, निर्वाहा पुरते अन्न आच्छादन, आश्रमासी स्नान, आश्रमासी आपण आपल्या फॅशन मध्ये जर जगत असतो ना, तर आपली तेवढी कमवण्याची महाराज ताकद सुद्धा पाहिजे, कर्तृत्व पाहिजे, तेवढं वस्त्र आपलं पाहिजे, खायला जे अन्न लागतं ते आपलं पाहिजे. याचा अर्थ ते चोरून आणलेलं नसलं पाहिजे, धन चोरीचं नसलं पाहिजे. जे वस्त्र लागते ते वस्त्र चोरीचे नसले पाहिजे. एखाद्यानं दान दिलेले असू दे मोकळ्या अंतकरणाला, पण चोरीचे नसले पाहिजे. विठ्ठला विठ्ठला धनवंता लागी सर्व धनवंता लागे प्रमाण लक्ष देऊन ऐका. सर्व मान्यता आहे जगी, श्रीमंत माणसाला चोरी केली. येत नाही. धन जवळ आलं की तो धर्म विसरतो, त्याला नीती कळत नाही. धन प्राप्त झालं, मनुष्याला आपलं परक काही जाणवत नाही, त्याला अभिमान प्राप्त होतो, नीती विसरतो आणि अधर्माच्या ठिकाणी परावृत्त होतो. हे धनाचं लक्षण आहे. चांगलं लक्षात घ्या, हे धन इतकं वाईट आहे. आतापर्यंत जे जे धनिक माणसं आहेत ना, त्या धनाच्या नुसत्या अहंकारानं, अभिमानानं त्यांचा सर्व नाश झाला. एवढं धन वाईट आहे.
जोडून या धन उत्तम व्यवहारे. लक्ष द्या, ज्याच्यातून धन प्राप्त होते तो व्यवहार उत्तम असला पाहिजे. व्यवहारापेक्षा खर्च तरी चांगला पाहिजे महाराज. म्हणून तर बराचसा वेळेस लबाडी केलेली माणसं दान जास्त करतात. नाही असं कमवलेलं धन महाराज लोकांच्या अन्याय करून कमवलेलं असतं आणि अशा धनाला शुद्ध करायचं म्हणून ते कुठंतरी दान धर्म. व्यवहार कोणता आणि कनिष्ठ व्यवहार कोणता, उत्तम व्यवहार कोणता आहे? मनुष्य जीवनामध्ये जे कर्म करीत असताना मनुष्य फक्त आपल्याला याच्यातून काय शिल्लक राहील याचा विचार न करता पुढच्याच समाधान झालं पाहिजे याच्यासाठी म्हणून जे व्यवहार केले जातात आणि त्याच्यातून जे शिल्लक राहिलेलं धन असतं त्याला उत्तम व्यवहार म्हणतात. लक्षात घ्या, आणखी थोडं लक्षात घ्या. जो व्यवहार करीत असताना त्याच्यातून आपल्याला काय प्राप्त होईल याचा विचार न करता आपण व्यवहार करीत असताना पुढच्याला समाधान प्राप्त झालं पाहिजे असं म्हणून जे जे व्यवहार केले जातात त्याला उत्तम व्यवहार म्हटलं जातो. आहे का नाही? किराणा दुकानात एखाद्या वेळेस टाकलं एखाद्यानं काहीतरी भेसळ करून आणि पुन्हा 2 रुपये घेऊन विकली जाते, त्याला आधम व्यवहार म्हटलं जातं. लक्षात आलं का नाही? दूध विकत असताना पाणी टाकून विकलं जातं आणि पुन्हा वरून लबाड बोलून ह्याच्यात पाण्याचा थेंब नाही म्हणून सांगून विकलं जातं. याला आधम व्यवहार म्हणतात. विकताना बरं पाणी टाकून विकतो, त्यानं विकताना जर हे पाण्याचे ह्याला अर्धेच पैसे द्या म्हणून जर विकलं असतं तर ते मध्यम व्यवहारात आलं असतं. पाणी टाकून विकतो, पुढे पाणी नाही म्हणून सांगतो. एक तर वाचेनं लबाडी होती, पहिली कर्मानं लबाडी होती आणि दुसरी गोष्ट पैसे घेत असताना निघ्या दुधाचे घेतो. त्याला आधम व्यवहार म्हटलं जातो. काही काही वेळेस माणसं आम्हाला म्हणते, असंच मी वास्तुशांतीला सांगितलं. मी म्हणलं महाराज, ते मला महाराज मी पहिलं निकळ दूध देत होतो त्यावेळेस तो माणूस होता म्हणत होता ह्याच्यात पाणी. मी म्हणलं मग, म्हणलं दुसऱ्या दिवशीपासून अर्ध पाणी करीत चाललो. म्हणलं मग आता नंबर 1 आहे म्हणायला. निकळ घ्यायची सवयच राहिली नाही महाराज. पण पुढच्यानी नाही निकळ घेतलं तरी आपलं ओरिजिनल आपल्याला विकायची सवय निकी असावी, आपली सवय निकी असावी. पुढे भोगते कसे मिळते त्याचं काही घेणं देणं नाही. विठाला विठाला परमार्थ साधना करीत असताना सुद्धा माणसानं निकाच व्यवहार करावा. कीर्तन करीत असताना पुढच्याला जे आवडतंय, मग लोक कोणते आवडतेत, विनोदाचे आवडणारे, कुठं कशाचे आवडणारे, ह्यांचा विचार न करता आपलं जे परमार्थाला पोषक आहे असं माणसाचं जीवन असावं. आता तुम्ही सगळेजण ह्याच्यामध्ये अनुभवी, तुमच्या जवळ असणारा पैसा हा बिनकष्टाचा नाही आहे का? लेकरांना जर मागितले पैसे तर 10 रुपये देत नाही. पण असे कितीक तरी वाघ आहेत, मला वाटतं 2-4 पुढे तरी 20 रुपयाच्या दिवसाला खात असतील. काळ
असे दुरीतेला, सवकाळ असे दुरीतेला, करी साकारी कार्यामध्ये ते खर्च करा, हे गृहस्थाचे सदाचार सांगितले महाराज. असं चांगल्या मार्गानं धन कमवून जर केलं तर नेमकं काय होईल. महाराज सांगतात अभंगाचं दुसरं चरण, उत्तमाची गती उत्तमाची गती